आयना का वायना घेतल्याशिवाय जायना, शबोय शबोय शबोय, बुरा ना मानो होली है. हे शब्द जसे कानावर पडायचे तशी होळी खऱ्या अर्थाने सुरू व्हायची. गल्लीत पहिला रंग उडायचा आणि मग संपूर्ण दिवस कोणाचाच कंट्रोल राहायचा नाही. सकाळी सगळे घराबाहेर पडायचो आणि वेळ कसा जायचा कळायचंच नाही. चेहऱ्यावर हिरवा, गुलाबी, जांभळा, कधी कधी चिखल सुद्धा. पण त्या चिखलातही मजा होती. कोणी फोटो काढत नव्हतं, कोणी लाइटिंग बघत नव्हतं, कोणी थांब रील बनवूया म्हणत नव्हतं. फक्त हसणं, पाण्याच्या बादल्या आणि बुरा ना मानो होली है म्हणत सगळं विसरून जाणं होतं. नमस्कार, मी मानसी आणि तुम्ही पाहताय माझं मनांगण. आई आधीच जुने कपडे काढून ठेवायची, कारण माहित असायचं हे कपडे परत कधीच पांढरे होणार नाहीयेत. आणि खरं सांगायचं तर तेच हवं असायचं आपल्याला. आई ओरडायची, डोळ्यात जाऊ देऊ नकोस हा रंग. पण आपण कुठे ऐकायचो. चेहरा, केस, हात, पाय पूर्ण माणूसच इंद्रधनुष्य व्हायचा. त्यावेळी मे आय अप्लाय कलर नव्हतं. कोणती फॉर्मल परमिशन नव्हती. जो दिसेल त्याला रंगवायचा एवढाच नियम होता. आता होळी आधी स्किन केअर रुटीन सुरू होतं. केमिकल कलर्स वापरू नकोस, हेअर डॅमेज होईल, मेकअप जाईल. पूर्वी रंग उतरवायला आठवडा लागायचा आणि त्यातही एक वेगळी मजा होती. आता रंग लावायचीच भीती वाटते. आताची होळी म्हटलं ना की सोशल मीडिया एंगेजमेंट वाढते. स्टेटस टाकला हॅपी होली की झालं. पण खरंच आपण होळी सेलिब्रेट केली का? पूर्वी एकमेकांच्या घरी जाऊन गोडधोड खायचो. आईच्या हातची पुरणपोळी, करंजी शेअर करायचो. आता स्विगीवरून ऑर्डर येते, फोटो काढ, स्टोरी टाक आणि सण संपला. कधी कधी वाटतं आपण मोठे झालो म्हणून होळी बदलली. त्यावेळेला पैसे कमी होते पण आनंद खूप जास्त होता. आता कलर्स ब्रँडेड आहेत पण भावना मात्र अनब्रँडेड राहिल्या. पूर्वी आपण रंगांनी भिजायचो, आता कंपॅरिझन मध्ये दिसतोय. त्यांची रील किती मस्त आहे, त्यांचं सेलिब्रेशन किती एस्थेटिक आहे. आपण खेळतो कमी आणि पाहतो जास्त. आणि खरं सांगायचं तर भीती वाटते आपल्या पुढच्या पिढीला ती खरी होळी कळेल का हो? जिथे कपडे खराब व्हायचे पण नाती घट्ट व्हायची. जिथे फोन नव्हता पण कनेक्शन स्ट्रॉंग होते. आणि जिथे फिल्टर नव्हते पण चेहऱ्यावरचं हसू खोटं नव्हतं. बदल वाईट नाही. ऑर्गॅनिक रंग वापरणं चांगलंच आहे. स्वतःची काळजी घेणंही गरजेचं आहे. पण मनाची काळजी कोण घेणार? आपण रंगापासून वाचलो पण लोकांपासून मात्र दूर झालो. म्हणून कदाचित यावर्षी एक छोटासा प्रयोग करूया. होळीच्या दिवशी किमान 1 तास आपला मोबाईल बाजूला ठेवूया. कोणत्याही फोटोशिवाय खेळूया. सगळ्यांना मनापासून रंग लावूया. कदाचित रंग पुन्हा तेवढेच गडद दिसतील. कारण रंग कधी फिके झालेच नव्हते. आपण थोडे सावध आणि थोडे रिझर्व झालो. आता ती जुनी होळी परत येईल की नाही माहित नाही, पण तिची भावना परत आणणं आपल्या हातात आहे. यावर्षी होळी खेळूया. फक्त चेहऱ्यावर नाही तर मनावरही रंग लावूया.